आणि एक मोठी बातमी बघूया। सदा सरवणकर यांनी आपला अर्ज अद्यापही कायम ठेवलेला आहे। अर्ज मागे घेण्यासाठी अवघी काही मिनिटे उरलेली आहेत आणि असं असताना सदा सरवणकर यांनी अजूनही आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला दिसतोय। अर्ज मागे घेण्यासाठी अवघी 11 मिनिटे आता उरलेली आहेत, 12 मिनिटे उरलेली आहेत आणि त्यावेळेला सदा सरवणकरांचा निर्णय नेमका काय हे अद्यापही समोर आलेलं नाहीये। अजूनही त्यांचा अर्ज कायम असलेला कळतोय। सदा सरवणकर हे सध्या राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दादरमधल्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेलेत। समाधान सरवणकर आणि सदा सरवणकर या दोघांची सध्या चर्चा सुरू आहे राज ठाकरे यांच्या सोबत। माहीम मतदारसंघामधली जी काही समीकरणं आहेत ही समीकरणं राज ठाकरे यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न आता सदा सरवणकर आणि त्यांचा मुलगा समाधान सरवणकर हे करताना दिसतायत। सन्माननीय राजसाहेबांना भेटायला माझा मुलगा आणि माझे 4 पदाधिकारी हे भेटायला गेले होते आणि त्यांनी वेळ मागितली होती की बाजूलाच पप्पा आहेत ते आपल्याला भेटू इच्छितात आणि निवडणुकीच्या बाबतीत बोलू इच्छितात। तर त्यांनी सांगितलं मला काहीही बोलायचं नाही, तुम्हाला मागे घ्यायची असेल तर घ्या नाहीतर लढा। त्यामुळे कुठलंही त्यापुढचं बोलणं झालं नाही, त्यांनी भेट सुद्धा नाकारली आणि मला असं वाटतं त्यामुळे आता निवडणूक लढवणं म्हणजे आता माघार नाहीत का सदा साहेब, आता माघार नाहीत का? आता एक लक्षात ठेवा की मला कुठे ते जाऊन विनंती करायची होती पण ती भेटच नाकारली। त्यानंतर माझ्यासारख्याने काय करायला पाहिजे? मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, आपल्यातलाच आहे। माझी इच्छा अशी होती त्यांच्याशी बोलून काही समीकरणं समजवावेत, पण ते म्हणाले मला भेटायचं नाही, तुम्हाला जे काय करायचं उभं राहायचं ते उभं राहा। सर हिंदी में जानना चाहेंगे मुलाकात में क्या कहेंगे? मुलाकात के बाद क्या फैसला क्या है? आखिरी फैसला सर हिंदी में जानना चाहेंगे सर? नहीं, मेरा लड़का समाधान, कुणाल वाडेकर, अजय कुसुम और संदीप देवड़ेकर ये मेरा प्रमुख पदाधिकारी उनके राज साहब के पास गए थे। राज साहब का हम लोग बहुत इज्जत करते हैं और उन्होंने बताया कि मुख्यमंत्री महोदय ने इस बारे में आपसे चर्चा करने के लिए बोला है। आप जैसा भी बोलेंगे वो हमको डिसीजन मंजूर है, लेकिन उन्होंने बताया कि मुझे मिलना ही नहीं है और आपको अगर खड़ा रहना है तो आप खड़ा रहो। तो मला वाटतं विषय संपलेला आहे आणि मी निवडणूक लढवणार आहे, कारण जर भेटच मिळणार नसेल तर मला असं वाटतं उमेदवार म्हणून मला माझा निर्णय घ्या। मैं अगर विड्रॉ नहीं कर रहा हूं, अगर राज साहब मुझे नहीं मिल रहे तो मैं क्या करूं? मुझे लड़ना ही पड़ेगा। एक तर गोष्ट खरी आहे, मी महायुतीचा उमेदवार म्हणून रिंगणात आहे, महायुती म्हणून सर्वच पाठिंबा देतील असा विश्वास आहे। वैयक्तिक मैत्रीपोटी जर कोणी काही बोललं असेल तर मला असं वाटतं काही दिवसात ते वातावरण निवळेल आणि महायुतीचा जाईल पाळला जाईल, मला खात्री आहे। नाही, आम्ही एक हात नाही, आम्ही दोन्ही हात पुढे गेले होते। राजसाहेब जे सांगणार ते आम्ही ऐकायच्या मनस्थितीत होतो। ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे वागायचं ठरवलं होतं, पण त्यांनी भेटच नाकारली। तर ही जी भेट घ्यायला सांगितली होती ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मनात सुद्धा तसंच होतं की कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून हे संपलं पाहिजे, पण त्यांनी भेट नाकारली आणि सांगितलं तुम्हाला उभं राहायचं असेल तर उभं राहा, मला कोणाशी बोलायचं नाही। हे मतदार ठरवतील। निवडून यायच्या पूर्वी असं असेल तर पुढे काय करायचं हे मतदार ठरवतील। अजून सुद्धा जर त्यांनी मी अर्धा तासापूर्वी या ठिकाणी आलोय, विनंती करायला माझा मुलगा गेलाय, त्यांनी जर मला सकारात्मक काही भेट दिली असती आणि बोलले असते तर राजसाहेब हे आमचे आदरणीय नेते आहेत, आम्ही त्यांचा मान सन्मान निश्चित केला असता, पण त्यांनी भेटच नाकारली, मला बोलायचंच नाही म्हणून सांगितलं, तर मी काय करू शकतो सामान्य माणूस।
तुमच्या वतीनं 5 मिनिटं आपणच इथे अर्धा तास आहात. महायुतीचे जे नेते आहेत ते संवाद साधतील का? कारण एकीकडे भाजपाने पाठिंबा दिलेला आहे, तसे मैत्रीपूर्ण संबंध, कौटुंबिक संबंध आहेत. मी महायुतीचा उमेदवार आहे आणि त्यामुळे पूर्ण मला खात्री आहे महायुतीचे सर्वच्या सर्व नेते हे महायुतीचा उमेदवार म्हणून मला पाठिंबा देतील. टाइम नहीं दिया उन्होंने. जिसको लड़ना है वो लड़ो. हमको हाँ लड़ रहे. अभी उनको पूछना चाहिए ना, उनको पूछना चाहिए. तर आताची ही मोठी बातमी आपण बघतोय. राज ठाकरे यांनी सदा सरवणकर यांची भेट नाकारल्याचं कळतंय. सदा सरवणकर हे गेल्या अर्ध्या तासापासून शिवतीर्थावरती पोहोचले होते, मात्र राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेण्यासाठी नकार दिलेला आहे. त्यामुळे आता विषय संपलाय आणि निवडणुकीचा अर्ज मी मागे घेणार नाहीये. मी माझी उमेदवारी कायम ठेवणार आहे, मी माझा प्रचार करणार आहे आणि निवडणूक लढवणार असल्यावरती ते ठाम असल्याचं आता सदा सरवणकर यांनी सांगितलंय. मी महायुतीचा उमेदवार आहे, त्यामुळे महायुतीचे सगळे नेते मला पाठिंबा देतील आणि आता राज ठाकरे यांची सुद्धा भेट झालेली नसल्यामुळे आणि वेळ सुद्धा संपत आल्यामुळे आता सदा सरवणकर यांनी आपला अर्ज कायम ठेवलेला आहे. सदा सरवणकर यांनी ही मोठी घोषणा केली आहे. चालू आहे नेमकं काय घडलं हे प्रेक्षकांना ऐकायचं आहे. नाही कसं आम्ही राजसाहेबांची वेळ घेण्यासाठी गेलेलो होतो. त्या ठिकाणी गेलो, नितीन सरदेसाई भेटले, पण राजसाहेबांनी भेटायला टाळलं. त्यांचं असं मत होतं की जे काय असेल ते की त्यांनी भेटायला हवं होतं, त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी परत गेलेलो. पण राजसाहेबांची भेट झाली नाही, त्यांनी भेटणं टाळलेलं होतं. काय नेमकं म्हणणं होतं, त्यांनी काय निरोप दिला? नाही आम्ही दोनदा वरती त्यांनी निरोप दिला. कसं मुख्यमंत्री साहेबांनी जी काय एक समजूतदारपणाने एक भूमिका घेतलेली, त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलेलो होतो. त्यांची वेळ घेण्यासाठी गेलेलो, पण त्यांनी त्यावेळेला भेटणं टाळलं. त्याच्यामुळे आज भेट झाली नाही. नितीन सरदेसाईंबरोबर तुम्ही भेटलात तेव्हा काय नितीन सरदेसाई काय? नाही, सरदेसाईंचं एक मत होतं की मी काही डिसिजन घेऊ नाही शकत. आणि खरे ते एक नेते आहेत, पण राजसाहेब भेटायला तयार नव्हते. अशा गोष्टी घडल्या. पण मग तुम्ही ज्या पद्धतीनं वर्षावरनं निघाला होतात, मी तुमच्या सोबतच होतो, त्यावेळेला काय बोलणं झालं होतं की नव्हतं? मग तुम्ही अचानक भेटायला गेला? त्यावेळेला बोलणं झालेलं म्हणजे राजसाहेबांना भेटण्यासाठी शेवटी आमच्या बाजूलाच राहतात आणि राजसाहेब घरी होतेच आज. त्याच्यामुळे बोललो भेटून घेऊ त्यांना. पण मला वाटलेलं ते भेटतील. कसं दिलखुलास माणूस, असं नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्यानंतर ते भेटतील. पण ते आज वेगळ्या मनस्थितीत होते, भेटण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी आदर आमचा आजही जरी ते नाही भेटले तरी राजसाहेबांबद्दल आदर नक्कीच आहे. पण ही लढाई आता जनतेची झालेली आहे, मतदार राजाची झालेली आहे. मतदार राजाला जे वाटेल ते आता तो हे कितपत योग्य आहे की तुम्हाला काय करायचंय ते करा, मला काय तुम्हाला भेटायची इच्छा आहे, असं वाक्य होतं का? नाही, त्यांचं तिथे निरोपच आलेला आहे, काय वाटेल ते मला भेटायची इच्छा नाही. म्हणजे आता शेवटी हे स्थानिक जी जनता आहे, बघा कसं असतं, राजसाहेब आमच्या बाजूला शिवाजी पार्कला राहतात. एक अनेक वेळेला आम्ही त्यांना भेटलेलो. एक संबंध असतात, संबंध राजकारणात संबंध जपणं हे खूप महत्वाचं असतं. बाकी राजकारण, निवडणूक ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात. आणि राजसाहेबांबद्दल बोललं जातं की ते संबंध जपतात. मला असं वाटत होतं की ते आज एकदा भेटतील. ज्या काही गोष्टी आहेत समोरासमोर बोलून त्या गोष्टी क्लिअर आहे. प्रत्येकाने निवडणूक लढवावी अशा प्रकारची ते भूमिका घेतील. जी काही भूमिका त्यांना घ्यायची ते घेतील. पण भेटतील तरी ही अशी अपेक्षा होती म्हणून आम्ही राजसाहेबांकडे गेलेलो. समाधान, तू सदा सरवणकरांचा एक मुलगा आहेस, परंतु राज ठाकरे देखील अमित ठाकरेंचे वडील आहेत. एक पुत्रप्रेम इकडे या ठिकाणी पाहायला मिळतं आणि ह्या पुत्रप्रेमामुळे काही बदल वाटतोय राज ठाकरेंना? खरं तर असं राजसाहेबांबद्दल एक बोललं जायचं की ते माणसं जपतात किंवा माणसांना भेटतात, कोणाला तोडत नाहीत. पण आज जो अनुभव मला आला, मी पहिल्यांदा गेलो, दुसऱ्यांदा सुद्धा गेलेलो, पण त्यांनी भेटायचं टाळलं. नाही भेटायचं आहे, काय करायचं आहे, जी काय गोष्टी असतील ठीक आहे. मोठे नेते आहेत, आम्ही फार सामान्य लोक आहोत, सामान्य कार्यकर्ते आहोत. मी नगरसेवक म्हणून काम केलं आहे 5 वर्ष, लोकांसोबत काम करतो. मे बी मोठे नेते असे असतील असं मला पहिल्यांदाच हा अनुभव असा आलेला आहे. आता ज्या पद्धतीने ह्या घडामोडी घडल्या की मला भेटायचं नाही, तुम्हाला काय करायचं, जर समजा राज ठाकरेंनी आता सांगितलं असतं की माझा मुलगा इकडे उभा आहे,
तुम्ही सरवणकरजी मागे हटा, तर तुमची तयारी होती का ही गणित? बघा, अनेक वेळेला संबंधातनं खूप गोष्टी नीटही होतात. त्या गोष्टी भेटण्याची गरज असते समोरच्या व्यक्तीला, किंवा कोण छोटा कोण मोठा असं नसतं. प्रत्येक कार्यकर्ता हा मेहनतीने मोठा झालेला असतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.